गावारी गवळण गावारी माझी सोडलो तुम्हाला कळलं कसं तिकडे कातरची चालली पाहता पाहता मनानं पुढे झाली देखीला देखीला माई वाचाले तिला समजेल नाही का. अशा प्रकारे कातरची चालली तुम्हाला कळलं कसं काळ्याचे पांढरे झाले पांढऱ्याचे तांबडे व्हायची पाळी आली पुन्हा आणखी काय होतात का काय पुन्हा ठेवली तरी तुम्हाला कळलं कसं असा आणखी ती बोलू लागली आहे. पण यालाही थोडासा दाढीला धक्का बसला होता जागा झाल्याबरोबर आणि याला अशी सवय होती सवय रावळे वसते लक्ष्मी सर्वधे सरस्वती करमूळ गोविंद प्रभाते कर दर्शनम श्लोक म्हणायचा दाढी साफ करायची असं छंद होत नाही याला. दाढी साफ करता करता ती गाठ लागली म्हणजे गाठ कोणी दिली सोडून टाक सोडिता सुटेना म्हणजे तोडून टाक तोडिता तुटेना म्हणजे जाळून टाक जाळीता जळेना नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन होती पावतः निजैनन क्लेदेंच्या कोण शिवशैती मारुतः असे द्यादाय अक्लेद्य जसं ती गाठ जसं आत्म्याचं वर्णन गीतेमध्ये केलेलं आहे तसं ती गाठ सुटेना तुटेना जळेना काही केलं काही होईना त्या गाठीला. मात्र तिच्या लक्षात आलं ही ज्यानं गाठ दिली आपल्याला त्याच्याकडे सोडायला जावं लागेल लास्ट या अवस्थेत आपण तुला बघा जायचं असतं म्हणजे आता मी एकटी कशी काय जाऊ शकते मी एकटी जाऊ शकत नाही गेलं तर दोघंही आमची जाऊ आपण गेलो तर नाही तर कोणी जाऊ शकत नाही मी एकटे जाऊ शकत नाही आणि मी एकटी जाऊ शकत नाही अशा प्रकारे पुष्कळ प्रयत्न केले पण ती गाठ सुटे ना. शेवटी एका जणांना सांगितलं मी कृष्णाला बोलवून आणतो कृष्ण परमात्मा घरातल्या समुद्रावरती पायावर पाय टाकून आणखी बासरी वाजवत उभा राहिलेले होते. हे कृष्णा तिकडे आता हा मनकावड्या बाबा सांगितलं काय म्हणजे पेपर बीटची गोळी देतो तुला इकडे ये म्हणजे तुला काय द्यायचं माझ्यापासून तर तू काय देतो मला बाबाने बोलवले म्हणजे चावलं गेला निघून तुमच्या नशीब नाही त्याला काय बोलली तरी तो गेला म्हणजे चावली बायकोला सांगितलं तुम्ही आता लाजच धरू नका आता त्याला इलाजच नाही चला आता बाहेर निघालेले आहेत बाई आमचे पूज्य वैकुंठ भाषे गुरुवारे भगवान बाबा सांगत असत असं जोडपण नसू नये म्हणे बाईसाहेब बोट्टू बैंगन आणि बुवासाहेब ताडाचं झाड असं नसू नये बुवासाहेब ताडाचं झाड असलं तर चालतंय पण बाईसाहेब ताडाचं झाड नसू नये. बाई स्त्री नेहमी बुद्धी असावी पुरुषापेक्षा बुटकी स्त्री असावी असं सांगते बाबा काय शास्त्र कसं आपल्याला तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की त्या बाईसाहेब होता ताडाचं झाड पण बुवासाहेब होते बोट्टू बैंगन कीर्तनकार माझी विराट घेतला समजा ना निघाल्यानंतर आता ही पंजाब मेल सारखी फ्रंटियर मेल सारखी चालायला लागली तिच्या 2 पावलात त्याचे 8 पावलं होत होते गाडीवर करीत माझ्या आणखी गाडी दुखती करीत करीत सावकाश करीत फजिती होत पाठवणार हुरे करीत लागलेले आहे.
माझी गाडी का उडली नारी गवळानं घरघर गिरक्या मारी गवळी वरवर गाडी तेव्हा सावकाश आमदार सावकाश याच्या गाडीला कळ लागायची फजितीवर नंदराजाच्या दरबारात ते सोडलं. कृष्ण परमात्मा आणि नंदाच्या मांडीवर बसली होती. गालामध्ये हसायला लागले. बरं झालं देवानी बांधलं. बरं झालं देवानी बांधलं. मला बांधणार होती नाही का? आता दुसरा कोणता देवाला बांधायला? अशा प्रकारे अनंत फड्या त्या गोकुळामध्ये केल्या. ते रामच्या अवस्थेत चरित्र केले आणि गोजना चालित असताना दुसरं चरित्र केलं. ते चरित्र केले नारायणे रामिका गोधनी राखिता हे अनंत फड्या करायला लागल्यानंतर यशोदेला सांगितलं बाळ कृष्णा खोड्या करू नको. पण त्याने काय ऐकलं नाही. घरातही खोड्या केल्या. घरातल्या खोड्याला यशोदा कंटाळली आणि सांगितलं जा आता काही लागतात. त्यामुळे तू स्वरामध्ये काही लागलं सांगितलं काय हरकत नाही म्हणजे जातो आम्ही. सकाळच्या प्रहरी उठवलेला आहे. शौचमुखमार्जन करवलेला आहे. उत्तम अशा कस्तुरीच्या पाण्याला स्नान घातलेला आहे. डोळ्यात काजल घातलंय. डाव्यात पळताना लावलंय. आईची इच्छा असते आपल्याला कला नजर होऊ आणि ते रुकले डोळ्यामध्ये साखरते डोळ्यात खाक आली पोरांची. कृष्णाचं म्हणून नावापर्यंत नेला आणि त्या पोरांचं स्वाधीन केलं आणि पोरांना सांगितलं नवळीचं असा जाऊ नका. पाणी ते गोपाल मध्ये राहिले योजना जरू येतो तुला घरी ठेवली घरी ठेवा कपडा करतो बार बार खात आमच्याकडनं कष्टरी गडबड होते. डोळ्याला ब्रह्मविद्येचा पुतळा गाई राखीतो गोळा त्याने लावेला संघाधिका. कृष्ण परमात्मा आणि गाईच्या पाठीमागे चाललेले बरोबर सांगडे आहे आणि तिकडून यमुनेच्या नदीवरून काठावरून पाण्याचा माग भरून राधारीत हा बाबा झाला आडवा तिला. तुम्ही विचारा कशाचा दोरा आहे रे? कशाचा शिवड बनवलेला आहे? कोणी बनवलेला आहे? काही का धागा काहीची घेऊन कौन हात बनाई. कृष्ण परमात्मा उत्तर देतात रेशम का धागा फुलांची घेऊन जगसुमती हात आम्ही या सगळं पराली जेवढे देऊया जेवढे तरी भूल जावे फुकराई तुझा चिंड विठोबातलं काय म्हणजे सगळा प्रसार यशोदेला पाहिजे. हा बाबा आडवा झाला राजेला आणि चेंडू मागतो हे सगळं पाहिलं होतं. तुला खात्री होती आपलं लेकरू काही सरळ जायचं नाही. कोणाला कोपर खेळी तरी मारेल, कोणाला चिमटा तरी घेईल, कोणाला आडवा पाय तरी घालेल. पण खोडी केल्याशिवाय काही राहायचं नाही. ती लक्ष देऊन होती. ह्या कृष्णाने यशोदेला आपल्या राजाला अडवलेलं. हसत हसत तिथपर्यंत आहे यशोदा.